नमस्कार. हा व्हिडिओ आपण डिमेन्शिया म्हणजे फॉरगेटफुलनेस किंवा विसरभोळेपणा शक्यतो 80-85च्या वयामध्ये किंवा 70 नंतर सुद्धा आपल्याला दिसून येतं की विसरभोळेपणा हा वाढत चाललेला आहे किंवा डिमेन्शिया तो एक आजारच असतो ज्याच्यामध्ये तो विसरभोळेपणा थोडा जास्त झालेला असतो. तर अशा परिस्थितीमध्ये घरातले लोक तर ते स्वतः किंवा कोणाला तरी थोडस ट्रेनिंग देऊन ते त्या व्यक्तीला ज्याला विसरभोळेपणाचा त्रास होतोय तर त्याला कसं मदत करू शकतात. तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते खूप सोपं आहे. रोजचं एक 10 ते 15 मिनिटं तुम्हाला हा वेळ द्यायचा आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त आपण करून घ्यायचं नाहीये कारण की त्यांचं अटेन्शन कमी असतं. एक 3 ते 5 मिनिटाचा टाइम आपण दिवसातून त्यांना काही ऍक्टिव्हिटीज साठी द्यायचा आहे. पण टोटल जर समजा आपण म्हटलं तर एक 10 मिनिटं फार तर फार तुम्ही अशा ज्या स्पीच आणि मेमरी साठीच्या ऍक्टिव्हिटीज असतात त्यांच्यासाठी देऊ शकतो. ओके. तर आधी आपण सुरुवातीला थोडीशी माहिती बघूया आणि त्यानंतर आपण एक दिवसा मागचं प्लॅन बघूया की दर दिवशी समजा आपण 3 ऍक्टिव्हिटीज डिसाईड केल्या तर आपण त्या कशा प्रकारे अवलंबणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आहे की 80 ते 85 वर्षाचं झाल्यानंतर मेंदूमध्ये ना एक श्रिंक व्हायला लागतं. जसं आपण बघतो की त्वचा सुद्धा एकदम जशी यंग एज मध्ये असते तशी नसते. ती सुद्धा श्रिंक होते. तर तसा मेंदूचा जो तो कॉर्टेक्सचा भाग असतो म्हणजे ओव्हरऑल त्याचा हे असतो तर तो पण श्रिंक व्हायला लागतो आणि इतर पण काही भाग हे श्रिंक व्हायला लागतात किंवा हळूहळू त्यांचं कमी व्हायला लागतात ते आकुंचन व्हायला लागतं त्यांचं. तर यामध्ये प्रामुख्याने कुठले एरियाज असतात ब्रेनचे. एक म्हणजे स्मरणशक्तीचा एरिया असतो ज्यामध्ये आपण लक्षात ठेवतो. दुसरं असतं भाषा म्हणजे असा एरिया असतो ब्रेनमध्ये जो भाषासाठी काम करतो जे आपण जे बोलतो त्याच्यासाठी तो पण श्रिंक होतो. अटेन्शन म्हणजे लक्ष देण्याची जी आपली प्रक्रिया आहे ती पण त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊन जाते. आणि विचारांची सलगता म्हणजे एक रिलिव्हन्स असतो. पहिला विचार आणि दुसरा विचार याच्यामध्ये एक संदर्भ असतो. तो सुद्धा डिस्टर्ब होऊन जातो. कारण की तो एरिया ऑफ ब्रेन डिस्टर्ब किंवा श्रिंक होतो. तर कुठले कुठले एरियाज आपण पाहिले ते श्रिंक होतात. आठवण ठेवणारा मेमरीजचा, लक्ष देणारा म्हणजे अटेन्शनचा एरिया, विचारांची सलगता म्हणजे रिलिव्हन्स तो एरिया, भाषा स्पीचचा एरिया. ठीक आहे. तर यामुळे आपल्याला दोन गोष्टी तर स्पष्ट दिसतात की वारंवार गोष्टी विसरणं आणि समोरचं बोललेलं वाक्य म्हणजे आता समोरचा एखादा व्यक्ती एक वाक्य बोलतोय तर ते पुन्हा त्याचं शेवटचं वाक्य घेऊन ते पुन्हा ते रिपीट करतात. तर हे या दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात विसरणं आणि रिपिटेशन. आता हे रिपिटेशन म्हणजे काही खूप गंभीर नाही आहे. हा एक मेंदूचा ऑटो लूप आहे. ते एक वागणं आहे की नवीन माहिती पटकन धरली जात नाही म्हणून मेंदू शेवटचं ऐकलेलं वाक्य पुन्हा बोलून काढतो किंवा बाहेर काढतो. आहे तर ऑटो लूप वागणं आहे मेंदूचं. त्यामध्ये खूप गंभीर असं काही टेन्शन घेण्यासारखं नाही. आता काय होतं बरं, हे समोरचा व्यक्ती एक वाक्य बोलतोय आणि तो रिपीट करतो बरोबर. तर हे का होतं मेंदूचा जो भाषा याचा जो भाग आहे त्याला आपण स्पीच एरिया म्हणतो. त्याच्यामध्ये एक ब्रोडकास्ट एरिया असतो आणि एक वर्निकेज एरिया असतो. तर या दोन भागांमुळे ती भाषा तयार होते, समजते आणि पोहोचते व्यक्तीपर्यंत आणि दुसरी. आता डिमेन्शियामध्ये काय होतं, या दोघांमधलं जे एक कम्युनिकेशनचं वायरिंग असतं ते कमी होऊन जातं. म्हणजे जसं एक वायरिंग लूज झाल्यानंतर कसं ती इलेक्ट्रिसिटी काम करेल का नीट? नाही करणार. त्याप्रमाणे हे कम्युनिकेशन वायरिंग कमी होतं. म्हणून रुग्ण
तुमचं बोलणं ऐकतो, ते शुद्धपणे परत म्हणतो, पण वाक्याचा अर्थ पकडायला त्याला जमून येत नाही. अर्थ तिथे इंटरप्रिटेशन आलं, त्यामुळे ते जमत नाही. याला आपण सिमॅन्टिक डिरेलमेंट असं म्हणतो. म्हणजे विचारांची रिलिव्हन्स हरवते. एका विचाराचा दुसऱ्या वाक्याशी संदर्भ किंवा कनेक्शन ते हरवते. तर हे होतं भाषा या मेंदूच्या त्या एरियावरती परिणाम झाल्यामुळे. पण चांगली बातमी अशी आहे की मेंदूकडे न्यूरोप्लास्टिसिटी नावाची एक क्षमता आहे. वय 85 असलं तरी मेंदू थोडंसं का होईना पण शिकू शकतो, कनेक्शन्स मजबूत करू शकतो. फक्त यासाठी छोटे नियमित आणि मार्गदर्शित सराव आवश्यक असतात. हेच सराव बोलणं, आठवण आणि विचारांची सलगता यावर चांगला परिणाम करतात. तर जर मला रिझल्ट्स हवे असतील, आई असेल, वडील असतील किंवा घरातल्या कोणी वृद्ध व्यक्ती असतील त्यांना हा इश्यू असेल आणि जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर ते एक रुटीन आवश्यक आहे, रिपिटेशन आवश्यक आहे आणि रिस्पेक्ट आवश्यक. तर रुटीनमुळे मेंदूला स्टॅबिलिटी, रिपिटेशन जे गाइडेड पद्धतीचं असतं त्यामुळे योग्य न्यूरल पाथवेज मजबूत होतात. आणि रिस्पेक्टमुळे एक प्रकारची शांतता राहते, कन्फ्युजन्स होत नाही, दुरावा होत नाही. तर रुटीन, रिपिटेशन आणि रिस्पेक्ट हे तुम्ही एक मूलमंत्रासारखं कन्सिडर करा. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे काय आहे, पण 7 दिवसाचा एक होम प्रॅक्टिस प्लॅन ज्याच्यामुळे मेमरी आणि स्पीच या दोन्ही मध्ये मदत होऊ शकते. तर छोट्या छोट्या एक ऍक्टिव्हिटीजचा प्लॅन याच व्हिडिओमध्ये डिस्कस करू. त्याचा उद्देश काय आहे? बोलणं सक्रिय ठेवणं, विस्मरणाचा वेग कमी करणं, विचारांची तुटकता म्हणजे डिरेलमेंट कमी करणं, म्हणजे एकमेकांमध्ये संदर्भता वाढेल, वागणूक स्थिर ठेवणं आणि ओरिएंटेशन सुधारण्यासाठी मदत. तर इथे तुमचा खरा एक म्हणतो ना की प्रवास सुरू होतो, ज्याच्यामध्ये तुम्ही रोजची 10 मिनिटं ही त्या ऍक्टिव्हिटीजला देऊ शकता. ठीक आहे. तर आज आपण 7 डेज प्लॅन करणार आहोत, त्यासाठी मी तुम्हाला 5 टिप्स देऊ इच्छिते. पहिली टिप, तुम्ही नोट डाऊन करू शकतात हे सगळं. जिथे वाटेल तिथे तुम्ही व्हिडिओ पॉज करा, ते तुम्ही किंवा कुणाला तरी नोट डाऊन करायला सांगा, कारण हे खूप महत्वाचं आहे. सोपं पण आहे आणि तुम्ही 1 आठवडा केल्यानंतर त्यावरती रिफ्लेक्शन करा की अजून आपण याच्यात थोडे छोटे 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 काय बदल करू शकतो जे आपल्या घरातल्या व्यक्तीला मदत करेल. आणि मग परत नेक्स्ट वीक मध्ये तसा प्लॅन तुम्ही थोडासा चेंज करा आणि पुन्हा फॉलो करा. तर हा वीकली तो प्लॅन तुम्ही रिपीट करू शकता. आता टिप्स काय आहेत? 5 टिप्स मी तुम्हाला शेअर करणार आहेत आणि मग आपण प्लॅन शेअर करूया. पहिली टिप म्हणजे छोटे सेशन्स करा. अटेन्शन आपल्याला माहितीये की 20 ते 40 सेकंदांपर्यंत म्हणजे कमी असतं, बरोबर? त्यामुळे प्रत्येक ऍक्टिव्हिटी 3 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिटं अशी ठेव. नंबर 2, पिक्चर नेहमी म्हणजे व्हिज्युअल मेमरी ती मेंदूला सगळ्यात जास्त मदत करते. नंबर 3, ऑटोमॅटिक मेमरी पाथवेज आपल्या मेंदूमध्ये असतात. ते जर तुम्ही एखाद्या याचा अर्थ विचारला तर ते ऍक्टिव्हेट होतं. तर श्लोक, स्तोत्र किंवा सॉन्ग हे म्हणायला सांगणे आणि त्याचा अर्थ विचारणे. नंबर 3,
फर्स्ट इज छोटे सेशन्स, सेकंड इज पिक्चर नेमिंग किंवा नाव देणं चित्राला. नंबर 3 इज गाणं किंवा श्लोक म्हणायला सांगणं आणि त्याचा अर्थ विचारणं. त्यामुळे लँग्वेज एरिया ऍक्टिव्हेट होतं. नंबर 4 ओरिएंटेशन हे खूप महत्वाचं आहे. दिवस, आजचा दिवस काय आहे, तारीख, महिना. त्यामुळे हा टेम्पोरल लोब जो आहे म्हणजे हा मेंदू हा सक्रिय राहतो. तर श्रिंक होत्या ना म्हणजे ऍक्टिव्हिटी कमी होते तर आपल्याला ते ऍक्टिव्ह ठेवायचं. त्यामुळे आपण हे सगळं रुटीन ठेवू. आणि नंबर 5 रुटीन ऍक्टिव्हिटीज म्हणजे आपलं जे रोजचं जेवण, अंघोळ या गोष्टी असतात. तर त्याच्यासाठी त्यांना त्या समजून सांगा की आपण हे आजच्या दिवसामध्ये हे करणार आहोत आणि हे आपण याच्यासाठी करतो. तर रोज हे रुटीन ऍक्टिव्हिटीज पण सांगणं महत्वाचं आहे. रोजचं एक स्ट्रक्चर्ड असं टाइम टेबल फॉलो करणं. यामुळे त्यांना खूप मदत होते की ही वेळ झाल्यावरती मला हे करायचंय, ती वेळ झाल्यावर मला ते करायचंय. त्यामुळे काय होतं त्यांच्यामध्ये एक प्रकारे शिस्त राहते आणि ती शिस्त त्यांच्या मेंदूला चांगलं होण्यामध्ये मदत करते. तर आता आपण बघूया की डे वन मध्ये काय काय. तर चला आपण बघूया की डे 1 ला आपण कुठल्या गोष्टी त्यांना शिकवणार आहोत. सगळ्यात पहिले आपण आठवड्याचा जेव्हा पहिला दिवस ही प्रॅक्टिस सुरू करतो तेव्हा त्यांना वॉर्मअप करणं त्यांच्या मेंदूला हे आवश्यक आहे. त्यासाठी आपण काय करणार, एक सिम्पल गोल ठेवणार की आज वॉर्मअप करण्यासाठी आपण ओरिएंटेशन विचारणार. म्हणजे एक साधारण 2 ते 3 मिनिटाची ही एक्सरसाइज असते ज्यामध्ये तुम्ही हे विचारणार, आजचा दिवस कुठला आहे, आजचा महिना कुठला आहे, ही वेळ सकाळ आहे, दुपार आहे की संध्याकाळ आहे. आणि कुठले प्रेशर नाही टाकायचे, खूप जेंटल वेने जसं आठवेल तसं करायचंय. एकदा असं विचारायचंय आणि एकदा तुम्ही कागदावरती अशा प्रकारे लिहू शकता किंवा हा हेच व्हिडिओ मधून पण तुम्ही हे दाखवू शकता आणि त्यांना विचारायचं की इथे काय लिहिलंय, त्याचं उत्तर आपल्याला द्यायचंय. आज कुठला दिवस आहे, महिना आणि वेळ. त्या प्रकारे सेकंड ऍक्टिव्हिटी आपण 5 मिनिटासाठी करणार आहोत. ती म्हणजे त्यांना वेगवेगळ्या 10 गोष्टी आपण दाखवायच्या आणि त्यांची नावं विचारायची. त्याला पिक्चर नेमिंग म्हणूया. समजा आता तुमच्याकडे पेन असेल घरी किंवा कार असेल किंवा हे रिमोट असेल किंवा घड्याळ असेल किंवा अशा प्रकारचा बॉल असतो, घड्याळ असतं, बरोबर. तर तुम्ही अशा वेगवेगळ्या 10 वस्तू त्यांना दाखवायच्या आणि त्यांची नावं विचारायची. सुरुवातीला म्हणजे आता पहिल्यांदाच तुम्ही सुरू करताय तर तुम्ही ही वस्तू त्यांना फक्त नाव विचारा आणि ठेवून द्या. नाव विचारा आणि ठेवून द्या. ठीक आहे. आणि नंतर मग थोडं ऍडव्हान्स झाल्यानंतर मग तुम्ही 2-3 वस्तू एकदम दाखवून 2-3 वस्तूंची एकदम नावं त्यांना विचारू शकता. पण सुरुवातीला एक वस्तू दाखवायची, तिचं नाव विचारायचं, असं वेगवेगळ्या प्रकारचं वस्तू दाखवायची. त्यामुळे मेमरीमध्ये मदत होते. तर असं लिहून त्यांना दाखवायचं की या वस्तूचं नाव सांगा. हा प्रश्न त्यांना वाचायला द्यायचा, इंटरप्रिट करायचं आणि मग त्यांना पुढे विचारायचं. आता एक रोजच्या स्ट्रेंथ साठीचं रिच्युअल असतं, डेली स्ट्रेंथ रिच्युअल आपण त्याला म्हणूया. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की न्यूज पेपरची एक छोटीशी हेडलाईन त्यांना वाचायला द्यायची आणि त्याचा अर्थ विचारायचा. तर न्यूजपेपर पढ़ने के बाद म्हणजे त्याची हेडलाईन आणि मग त्याचा अर्थ, इसका मतलब पूछिए. आप हेडलाइन पढ़िए न्यूज़पेपर की और उसका मतलब बताइए.
त्यानंतर पण त्यांना थोडा ब्रेक द्यायचा आणि मग संध्याकाळी तुम्ही बिहेवियर रिशिफ्टची एक्सरसाइज करू शकता, ज्यामध्ये तुम्ही विचारू शकता त्यांना की आज तुम्हाला कुठली गोष्ट आवडली आहे, आज आपको क्या अच्छा लग रहा है. आणि मग त्यांना बोलू द्यायचं, विस्तारितपणे त्यांना त्या गोष्टीवर बोलायचं की आज त्यांना काय आवडतं. ठीक आहे. तर हा झाला आपला डे 1 पूर्ण. भरपूर झाले 5 ते 10 मिनिटं. आणि मग आपण शिफ्ट होऊया डे 2 कडे. आता डे 2 मध्ये काय होतं, पण मेमरी आणि मीनिंग बेस्ड स्पीच ऍक्टिव्हिटी करणार आहोत. त्यामध्ये आपला गोल हा आहे की एका थॉटचा दुसऱ्या थॉटला संदर्भ असला पाहिजे किंवा इम्प्रूव्ह करायचा आपल्याला, तो आपला गोल आहे. मग आपण काय करणार, त्यांना 3 फळं दाखवणार, त्याची चित्र दाखवून त्यांना नाव विचारणार सुरुवातीला. आणि नंतर नंतर तुम्ही असं करू शकता की फक्त सांगायचं की आम्हाला 3 फळांची नावं सांगा. 3 गाड्यांची नावं सांगा. किचन मध्ये लागणाऱ्या 3 वस्तूंची नावं सांगा. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यानंतर आपण जर ते गाणं ऐकत असतील किंवा श्लोक म्हणत असतील किंवा कविता म्हणत असतील, तर त्यांना ते म्हणायला सांगायचं जोरात आणि त्याचा अर्थ विचारायचा लगेच, की याचा अर्थ का होतो थोडं सांगा बरं. आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना अर्थ सांगू द्या. कधी कधी ते संदर्भसहित असेल किंवा नसेलही, पण सुरुवातीला ते काय म्हणतायत ते ऐकून घ्या. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या लक्षात येईल की रेग्युलरली ही प्रॅक्टिस करताय, त्यावेळी त्यांच्यामध्ये त्या अर्थ सांगण्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट. तर श्लोक किंवा गाणं आणि त्यानंतर त्याचा अर्थ. आणि यामुळे आपल्या मेंदूतले जे पाथवेज असतात, एकमेकांशी त्यांचं जे नातं असतं ते अजून चांगलं. कारण अर्थ त्याच्यासाठी आपल्याला बुद्धी वापरायला लागते, ते पाथवेज ऍक्टिव्हेट होतात किंवा आठवणं, यामध्ये खूप त्यांना फायदा होतो त्यांच्या मेंदूला सतत 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 केल्याने. सो कन्सिस्टन्सी इज मस्ट. आता एक दिवस करतोय आणि नंतर नाही करत आहे, त्याच्याने त्यांना तो फायदा. आता आपण बघूया की तिसरी ऍक्टिव्हिटी आपण संध्याकाळी करू शकतो. सकाळी एक 10 मिनिटाची झालेली असते, मग थोडा वेळ संध्याकाळी ठेवायचं, जसं की सिक्वेन्सिंगची ऍक्टिव्हिटी. 3 चित्र दाखवायचे त्यांना आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी तो एक सिक्वेन्सिंगचं रिलेशन असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण झाडाला पाणी देतो, झाड थोडं वाढतं, मग त्याला फूल येतं, मग त्याला फळ येतं. ही एक सिक्वेन्स असते, बरोबर. तर मग हे सिक्वेन्सचं पिक्चर दाखवायचं आणि त्यांना विचारायचं की आधी काय झालं, मग काय झालं, नंतर काय होऊ शकतं, हे तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये विचारू शकता. तर असे छोटे छोटे सिक्वेन्सचे तुम्हाला थोडा तो अभ्यास करायला लागेल की तसे पिक्चर्स किंवा तसं हे तुम्ही कलेक्ट करू शकता माहिती आणि मग त्यांना विचारू शकता. किंवा आता पिक्चर्स तुम्ही दाखवले, कधी कधी तुम्ही ऍक्शन्स थ्रू दाखवू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही किचनमध्ये चहा करताय, मग त्यांना तुम्ही दाखवू शकता की बघा, हे पाणी आहे, हे साखर आहे, चहा आणि दूध आहे. तर ह्या सिक्वेन्स मध्ये आपण ही चहा बनवणार आहोत. तर मग आधी मी हे टाकलं, मग नंतर आपल्याला काय टाकायला लागेल, आणि त्यांना विचार कर. तर सिक्वेन्सिंगचा अभ्यास आपण असाही करू शकतो, जे आपल्या रुटीन ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे. प्लस आपण पिक्चर दाखवून, चित्र काढून, की तुम्ही चित्र काढायचं आणि त्यांना ओळखायला लावायचं, असंही करू शकता. त्यांना चित्र काढायला लावू शकतो. समजा एक कॅटरपिलर असतं, आळी असते, मग तिचं ते हे तयार होतं आणि मग त्याच्यातून फुलपाखरू तयार होतं, बरोबर. तर
ते कॅटरपिलर, कुकून अँड देन बटरफ्लाय, हा सिक्वेन्स बरोबर. तर तशा प्रकारे किंवा बी मधून मग झाड आणि झाडातून मग फळ परत, असा एक सिक्वेन्स. तर असे छोटे छोटे जे आहेत ते सिक्वेन्स आपण त्यांना पिक्चर दाखवून शिकू. आता आपण आधी पिक्चर्स दाखवले बरोबर, म्हणजे चित्र दाखवले. आता तिसऱ्या दिवशीच्या अभ्यासामध्ये आपण काय करणार आहोत, थॉट सिक्वेन्सिंग आणि कॉन्व्हर्सेशन याच्यावर आपला भर असणार आहे. त्यामुळे मेंदूतली जी डिरेलमेंट असते ती कमी करायची. डिरेलमेंट म्हणजे थोडक्यात काय, तर समजा आता ट्रेन चालली आहे पटरीवरती, तर ती एका ह्याच्याने जाते, पण ती डिरेल झाली म्हणजे ती पटरीपासून बाजूला झाली. अशी एक विचारांची पण ट्रेन असते आणि मग ती डिरेल झाली म्हणजे संदर्भ तिसऱ्याच विषयावरती मध्येच बोलायला लागणं. तर ती डिरेलमेंट कमी करण्यासाठी, सो दॅट थॉट्सची जी चेन आहे ती ट्रॅकवर राहील, त्या विषयाला धरून राहील, यासाठी आपल्याला हे प्रॅक्टिसेस करायचे. त्यामध्ये आपण काय करणार, ही 5 मिनिटाची ऍक्टिव्हिटी की त्यांना एक छोटस पिक्चर दाखवायचं किंवा व्हिडिओ दाखवायचा आणि त्यांना विचारायचं की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, काय ऍक्टिव्हिटी किंवा क्रिया चालू आहे आणि याच्यामध्ये तुम्ही काय बरं करू शकता, तुम्ही जर तिथे असता तर तुम्ही काय केलं असतं, याच्या नंतर काय होणार आहे. हं? तर हे त्यांना दाखवणं खूप महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पेपरवर लिहू शकता आणि मग त्यांना वाचायला लावा आणि मग ते करायला लावा. कदाचित याच्यातच 5-7 मिनिटं जातील, पण हसत खेळत जर तुम्ही केलं तर ते दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला कॉपरेट करतात. ह्या ऍक्टिव्हिटीजचा सुद्धा टाइम एक फिक्स ठेवा की तेव्हाच आपण या ऍक्टिव्हिटीज करणार. आता दुसरी ऍक्टिव्हिटी जी आहे ती स्पीच रिलिव्हन्सची आहे, म्हणजे छोटस सेंटेन्स बोलायचं, त्यांना ते परत म्हणायला लावायचं आणि मग विचारायचं की या सेंटेन्स मध्ये आपण कशाबद्दल बोलतो आहे, त्याचा संदर्भ काय आहे, किंवा आपण त्याचा एकमतीत अर्थ, त्याचं मीनिंग काय आहे. तर असं तुम्ही त्या सेंटेन्सच्या अराउंड प्रश्न तयार करू शकता. तर छोटं वाक्य आणि पुन्हा त्यांना तुम्ही काय करू शकता ना, ते छोटं वाक्य पेपरवरती लिहू शकता, त्यांना वाचायला लावायचं, रिपीट करायला लावायचं आणि मग हा परत प्रश्न विचारायचा की या सेंटेन्स मध्ये आपण कशाबद्दल बोलतोय. ठीक आहे. तर व्हिज्युअल मेमरी, ऑडिटरी मेमरी, परसेप्च्युअल म्हणजे एखादी गोष्ट वस्तूला स्पर्श करून, समजा कागदाला स्पर्श करून, त्या वाक्याला हे करून, अशा प्रकारे तुम्ही ही ऍक्टिव्हिटी थोडी पेशन्स, स्वतः पेशन्स ठेवून करणं आवश्यक आहे. आणि मग त्यांना नंतर संध्याकाळी विचारायचं की कसं आहे आजचं वातावरण, आज थंडी आहे की गरमी आहे की पाऊस आहे, आजची तारीख काय आहे बरं, आता वेळ संध्याकाळची आहे का. तर पुन्हा आपण हे ओरिएंटेशन दिवसाच्या शेवटी एकदा परत चेक करू शकतो. आणि आपण 3 दिवस आता पूर्ण झाले थेरपीचे किंवा ऍक्टिव्हिटी करून, तर त्यांना अप्रिशिएट करा. तुम्ही एक छोटस सेलिब्रेशन करू शकता घरामध्ये, कोणाची तरी आवडीची वस्तू मागून म्हणा किंवा बनवून, किंवा मग एक डान्स करू शकता. म्हणजे त्या मोमेंट्सला तुम्ही हॅपी मोमेंट्स किंवा एक अचिव्हमेंट झाली आहे बाबा की आपण 3 दिवस कंटिन्यू हे करतोय, तर त्यांनाही तो सेन्स ऑफ सेलिब्रेशन किंवा आनंद जर झाला तर त्यांना परत चौथ्या दिवशी ती प्रेरणा मिळेल की हो, मला आता हे करायचंय. ठीक आहे. तर डे 4 मध्ये आपण काय करणार आहे ना, लँग्वेज फ्लुएन्सी आणि अटेन्शन, हे त्यांना ह्याच्यावरती आपण लक्ष देणार आहे. आपला गोल हाच असणार आहे की शब्द आठवण्यासाठी त्यांना मदत करण्यामध्ये इम्प्रूव्ह करायचं. तर ह्याच्यात काय करायचं आपल्याला, समजा 5 मिनिटं तुम्ही ही ऍक्टिव्हिटी डिसाईड केली आहे, तर त्यांना विचारायचं की अ ने सुरू होणारे सगळे शब्द सांगा, तुम्हाला किती आठवतात ते सांगा. मग नंतर तुम्ही डेफिनेट इन्स्ट्रक्शन देऊ शकतात की ए ने सुरू होणारे 5 शब्द सांगा बरं, जसं की अ, अननस, आगगाडी, अ, अमिताभ बच्चन. तर
कुठलेही शब्द किंवा अनंत, आनंद हे शब्द झाले. तर वस्तू किंवा शब्द काही चालेल. मग अ ने सुरू होणारे, क ने सुरू होणारे 5 शब्द सांगा. अशा प्रकारे शब्द त्या एका अक्षरावरून सुरू होणारे शब्द यामुळे सुद्धा त्यांना मेमरीमध्ये जोर द्यायला लागेल प्लस त्यांची शब्दांची फ्लुएन्सी सुद्धा चांगली. आणि मग यामध्ये तुम्ही थोडी मदत त्यांना करू शकता. मग आपण त्यांची पिक्चर डिस्क्रिप्शनची ऍक्टिव्हिटी घेणार, ज्याच्यामध्ये आपण त्यांना घरातल्या वस्तू दाखवणार आणि मग त्यांना विचारणार की ह्याचा आपण वापर कशासाठी करतो. किचन मधल्या वस्तू आहेत त्या आपण कशासाठी वापरतो. समजा फॅन आहे, याचा उपयोग काय आहे. तर असं घरातल्या एक साधारण 5-7 वस्तू दाखवून आपण त्याचं नाव विचारायचं आणि त्याचा उपयोग विचारायचा. आणि त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं हे तुम्ही विचारू शकता. त्याच्या अवतीभोवती तुम्ही थोडंसं बोलू शकता. तर या अशा ऍक्टिव्हिटीजसाठी तुम्ही बाकीच्या गोष्टींमधून डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवून त्यांच्याकडे बसणं, त्यांच्याशी बोलणं हे आवश्यक आहे. आणि तुमच्या कामामध्ये सुद्धा मग काम करता करता तुम्ही खूप प्रेमाने पेशंटली त्यांना हे विचारू शकता की अच्छा माझ्या हातामध्ये आता पेन आहे तर मला सांगा बरं की ह्याचं नाव काय आहे आणि हे आपण कशासाठी वापरतो. आणि कधी कधी गप्पा मारता मारता तुम्ही त्यांना हेही सांगू शकता की आपल्या मेंदूतले जे सर्किट्स आहेत किंवा एक त्यांचं कनेक्शन आहे ते चांगलं होतं त्यामुळे आपण ही प्रॅक्टिस करतो. ठीक आहे? आणि दिवसाच्या शेवटी परत बिहेवियरल ग्राउंडिंग ज्याला म्हणतो की तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकतो की तुम्हाला लहानपणी काय आवडायचं, तुमची फेवरेट लहानपणी म्हणजे खेळ कुठला होता किंवा मिठाई कुठली होती. या प्रकारचं आपण करू शकतो. आता पुढचा 5वा दिवस जो आहे तो आहे आपला इमोशनल आणि विचारसरणी कॉग्नेटिव्ह एन्हान्समेंट. त्यामध्ये आपला गोल असणार आहे त्यांचा मूड इम्प्रूव्ह करणं आणि मेमरी स्टॅबिलाईज करणं. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण 5 मिनिटं त्यांना इमोशनल रेकग्निशनची ऍक्टिव्हिटी देतो. या ऍक्टिव्हिटीज तुम्ही नाश्त्यानंतर जेव्हा थोडा रिकामा वेळ असेल तेव्हा तुम्ही आरामात देऊ शकता. उठल्या उठल्याच लगेच ऍक्टिव्हिटीज देण्याची गरज नाही. तर आपण त्यांना हॅपी, सॅड असं काही पिक्चर दाखवू शकतो आणि त्यांना विचारायचं की हे काय आहे बरं, हे काय दाखवतं आपल्याला, आपण असं केव्हा वागतो, काय प्रसंग असा तुम्हाला आठवतो की आपण असं वागलो होतो. याला कुठली इमोशन म्हणतात, हॅपीनेस म्हणतात, आनंद म्हणतात. तर अशा प्रकारे आपण त्यांना चित्र दाखवायची वेगवेगळ्या भावनांची आणि मग त्यांना विचारायचं. तुम्ही चित्र काढूनही दाखवू शकता. ते स्माइलीज मोबाईलमध्येही असतात त्या सुद्धा तुम्ही दाखवू शकता. किंवा वेगवेगळे तसे फेस जे मॅगझिन मध्ये असतील, न्यूजपेपर मध्ये ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता. आता आहे रीडिंग रिच्युअल 5 मिनिटाचं म्हणजे न्यूजपेपरचा एक छोटासा पॅरेग्राफ वाचायचा, त्यांना वाचायला सांगायचा आणि मग त्यांना त्याचा अर्थ विचारायचा की काय बरं म्हणजे कसल्या कशाबद्दल चर्चा चालली, काय होतं या पॅरेग्राफ मध्ये. तर त्यांच्याकडून ते ऐकायचं. दिवसा शेवटी आपण ओरिएंटेशनचं रुटीन तेच ठेवू शकतो की घरातल्या सगळ्यांची नावं सांगा बरं आज आणि आपल्या घराचं बाल्कनी कुठे आहे किंवा दार कुठे आहे, बाथरूम कुठे आहे, कुठला सीझन चाललाय, आपलं शहर कुठलं आहे, हे प्रश्न ओरिएंटेशन मध्ये विचार. पुढचा दिवस आहे 6 दिवस. परत एकदा 6व्या दिवसाची प्रॅक्टिस करण्याआधी त्यांना अप्रिशिएट करा आणि मग त्यांना सांगा की आपण इतकं व्यवस्थित छानपणे 5 दिवसाची थेरपी पूर्ण केलेली आहे घरच्या घरी. आणि हे एक अवेअरनेस साठी आहे पण त्यामुळे सुद्धा त्यांना खूप फायदा होतो. 7व्या दिवशी आपण बिहेवियर रिडायरेक्शन आणि कॉन्व्हर्सेशन थेरपी करणार म्हणजे सेल्फ सेंटर्डनेस कमी करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला बाहेरच्या आपला फोकस बाहेर जाईल असे क्वेश्चन्स विचारायला लागतात. फॉर एक्झाम्पल आज ब्रेकफास्ट ला काय होतं, कोणी बनवलं होतं ब्रेकफास्ट, आजच्या नाश्त्याची टेस्ट कशी होती,
त्यातली कुठली गोष्ट तुम्हाला आवडली, कुठली नाही आवडली. तर हे झालं एक्सटर्नल फोकस क्वेश्चन्स. त्यानंतर 5 मिनिटं आपण त्यांना थोडा ब्रेक दिल्यानंतर विचारू शकतो येस नो कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन किंवा स्टेटमेंट्स, सिम्पल स्टेटमेंट्स. आणि मग ते परत तसे आपण जे मगाशी लिहिलं होतं ना तशा प्रकारे आपण लिहून त्यांना वाचायला सांगू शकता आणि येस नो चं कॉम्प्रिहेन्शन विचारू शकता. तर सांगा बरं, मी हे विचारते की आज पाऊस होतोय, हो की नाही? आता घरामध्ये अंधार आहे, हो की नाही? हे पुस्तक लाल रंगाचं आहे, हो की नाही? अशा प्रकारचे वाक्य आपण पेपरवर लिहून एकदा म्हणून दुसऱ्यांदा त्यांनी वाचून पहिलं समजून मग त्यांनी हो किंवा नाही हे आन्सर करायचं. तुम्ही फन वे मध्ये सुद्धा करू शकता, तुमची क्रिएटिव्हिटी त्याच्यावर बिल्ड करू शकता. आणि मग संध्याकाळी तुम्ही एक मेमरी फ्लॅशची एक्सरसाइज 3 ते 4 मिनिटाची ठेवू शकता, ज्यामध्ये आपण त्यांना विचारू शकतो की आज सकाळी आपण कुठली ऍक्टिव्हिटी केली होती बरं, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटलं, आपण काय काय मजा केली किंवा काय काय शिकलो, हे सगळं आपण त्याच्यामध्ये विचारू शकतो. आणि अशा प्रकारे डे 6 सुद्धा तुमचा संपलेला आहे. तर डे 7 त्याच्यामध्ये आपण मिक्स प्रॅक्टिस करणार. पूर्ण आठवड्याचे स्किल्स आपण कन्सॉलिडेट करणार आहोत, एकत्र करणार आहोत. मग त्याच्यामध्ये 5 मिनिटं पहिल्या दिवशी काय केलं आठवून बघायचं किंवा मग मिक्स नेम्स द्यायचे की 3 ॲनिमल्स, 3 व्हेजिटेबल्स, 3 अशा गोष्टी ज्या आपल्या रूम मध्ये आहेत त्याची नावं सांगा. आणि सुरुवातीला खूप क्रिएटिव्हिटी पेक्षा आपण हे स्ट्रक्चर जरी फॉलो केलं ना तर तुमचा ताण बाकीचा कमी होतो. मग जसं जसं तुम्ही हे प्रॅक्टिसमध्ये आणतात तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी सुद्धा वाढते. एक छोटीशी गोष्ट त्यांना सांगायची किंवा त्यांना सांगायला लावायची इफ ते रेडी असतील तर, किंवा मग तुम्ही त्यांना गोष्ट सांगायची आणि मग त्यांना विचारायचं की अच्छा या गोष्टीतून तुम्हाला काय बोलावं असं वाटतंय का, याच्यामध्ये कोण होतं, काय झालं, शेवटी आपल्याला काय मेसेज मिळतो त्या गोष्टीमधून. तर अशा प्रकारे आपण स्टोरी रिकॉल ऍक्टिव्हिटी 5 मिनिट्स करायची. आणि मग त्यानंतर मी त्यांना जेंटल रियालिटी ओरिएंटेशनचं एक 3-4 मिनिटाचं प्रॅक्टिस घेऊ शकता, ज्यामध्ये स्क्रीनिंगला परत तुम्ही त्यांना त्यांचं नाव, एज, आपल्या शहराचं नाव, मग इथे काय काय फेमस आहे किंवा काय काय खाद्यपदार्थ फेमस आहे हे सगळं विचारू शकता. आपल्या फॅमिली बद्दलची इन्फॉर्मेशन विचारू शकता किंवा त्यांच्या घरातले फेवरेट गोष्टी असतील त्या कुठे ठेवलेल्या असतात किंवा काही लोक जे त्यांची अटॅचमेंट आहेत ते कुठे कुठे राहतात. अशा प्रकारचे एक ओरिएंटेशनचे क्वेश्चन्स आपण 3 ते 4 मिनिटं विचारू शकतो. आणि मग त्यांचे फेवरेट सॉन्ग किंवा श्लोक असं त्यांना म्हणायला तुम्ही लावू शकतात आणि त्याचं मीनिंग मग त्याच्याशी रिलेटेड समजा लोक असतील त्याच्याबद्दल त्यांना बोलू द्या, त्याचा अर्थ त्यांना सांगू द्या. तर ह्या सगळ्यामुळे त्याला खूप मदत होते. हम्म. तर आपल्याला स्पेशल गाईडलाईन्स का महत्वाच्या आहेत या 7 दिवसाच्या याच्यामध्ये की कुठे प्रेशर वापरायचा नाहीये, इझिली करायचं, प्रेशर फ्री कम्युनिकेशन करायचं. जर जास्त टेन्शन आलं, प्रेशर आलं तर ते परफॉर्म नाही करू शकणार किंवा त्यांचा थोडंसं मग कॉन्फिडन्स पण कमी होईल. त्यामुळे एनकरेजिंग स्टेटमेंट्स, एनकरेजिंग हे की एक ऍटिट्यूड पण आपल्याला तसा ठेवायचा. त्यांच्या स्ट्रेंथ काय काय आहेत त्या तुम्हाला माहिती असतात, त्यांच्या स्वभावातल्या स्ट्रेंथ किंवा चांगल्या गोष्टी, न्यूजपेपर रीडिंग किंवा गाणे म्हणणे, श्लोक म्हणणे किंवा मूवीज आवडणे, फिरायला जाणे, ह्यात समजा स्ट्रेंथ असतील तर मग त्यांना त्या वापरून कसं आपण त्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करू शकतो, त्यांना बोलायला लावू शकतो, विचार करायला लावू शकतो, हे तुम्ही ठरवू शकता. एक
रुटीन ठेवायचं ब्रेन फॅमिलिटीसाठी. इतक्या वाजता जेवण, इतक्या वाजता ही ऍक्टिव्हिटी, त्यानंतर आपण हे करणार आहे, त्याच्या आधी ते करणार आहे. फॉर एक्झाम्पल जेवणानंतर लगेच आपण ओरिएंटेशन ऍक्टिव्हिटी घेणार आहे, किंवा संध्याकाळी आपण चहा झाला की लगेच संध्याकाळची ऍक्टिव्हिटी 5 मिनिटाची घेणार आहे. हे एक रुटीन रुटीन नाही, तसंच फिक्स ठेवायचं. ते त्यांच्या मेंदूला खूप मदत करेल. आता ना त्यांनी जी काही औषधं चालू असतील ना, ती समजा डॉक्टरकडे तुम्ही दाखवत असाल, सायकॅट्रिस्टकडे, न्यूरोलॉजिस्टकडे किंवा ज्याही डॉक्टरांकडे, तर ती औषधं त्यांची जी काही चालू असतील ती सगळी व्यवस्थित टायमिंग त्याचं कन्सिस्टंट ठेवायचं. त्यांना थोडं थोडं एक्सप्लेन करून सांगायचं की आपण ही औषधं का घेतो, त्याचा उपयोग काय आहे, त्याच्याने आपला कसा फायदा होतो. तर हे सगळं त्यांना एक्सप्लेन केलं की ते छान रिस्पॉन्स येतात. मग हे 7 दिवस झाल्यानंतर तुम्ही त्याचं छोटंसं सेलिब्रेशन करू शकता घरच्या घरी काहीतरी. त्यांना एनकरेज करू शकता. टायमिंग स्ट्रिक्टली फॉलो करा सगळ्या गोष्टींचं. आणि अवांतर पण आकाशाबद्दल बोलणे किंवा समुद्राबद्दल बोलणे किंवा निसर्गाबद्दल बोलणे असं बोलणं तर चालू ठेवा, ज्याच्यामध्ये ते फ्रीली त्यांचे विचार व्यक्त करू शकतात. आणि मग 7 डेज नंतर 1 दिवसाचा गॅप असणार, आणि मग आपण परत डे 1 पासून सुरू करणार. सो दिस इज अ सिम्पल रुटीन अँड इट्स व्हेरी ब्युटिफुल. कारण की एकदम सिम्पल आहे. 5 ते 10 मिनिटं तुम्हाला लागणार. ठीक आहे. तर मेमरी, स्पीच ओरिएंटेशन, ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या छानपणे तुम्ही करून घ्या. आणि मग 1 दिवस मध्ये गॅप द्या. पुन्हा डे 1 पासून सुरुवात करा. सो कीप इट इझी, सिम्पल. तर एकदम सोपं आणि सिंपल ठेवलं ना, तर ते तुम्हाला इम्प्लिमेंट करायलाही सोपं जाईल. आणि एकदा तुम्हाला ते तुमच्या लक्षात आलं की त्यांच्याकडून करून घ्यायला सोपं जाईल. किंवा मग हे व्हिडिओज मध्ये ते सेंटेन्सेस आपण जेव्हा दाखवतो किंवा हे तसेच्या तसे त्यांना तुम्ही दाखवू शकता आणि ती ऍक्टिव्हिटी करायला लावू शकता, असंही करू शकता. पण रिपिटेशन, सो रेग्युलॅरिटी, रिपिटेशन, रिस्पेक्ट, हे खूप महत्वाचं आहे आपल्याला जर रिझल्ट हवे असतील तर. ते मात्र आपण ऑन ट्रॅक ठेवायचं आहे. तर आपण इथे थांबूया. आणि एकदा तुम्ही स्वतःला शाबासकी द्या की तुम्ही करेज ठेवता, पेशन्स ठेवता त्या व्यक्तीला त्यासाठी मदत करण्यासाठी. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या या सगळ्या दरम्यान. झोप, जेवण, एनर्जी, या बेसिक गोष्टी असतात त्या तुम्ही तुमची काळजी घेतल्यामुळे तिथे एक प्रकारचं म्हणतो ना, त्याचे पडसाद दिसतात आपल्याला, तसं होणार नाही. तर तुम्ही पण ते मग इझिली, रिलॅक्सली, इन अ व्हेरी चिल अँड हॅपी गो लकी वे ते करू शकता. खूप टेन्शन घेऊन गोष्टी करू नका. सहजतेने करा, ऍक्सेप्टन्स मध्ये करा. कारण डिमेन्शिया ही कोणाचीच चूक नाहीये. ही एक हळूहळू मागे फिरणारी मेंदूची यात्राच आपल्याला म्हणायला लागेल. आणि तुमच्या घरातल्या त्या व्यक्तीला तुमचा आवाज, तुमचा स्पर्श, तुमचा पेशन्स, संयम यापेक्षा मोठं औषध नाही. तर रोजचे तुमचे हे 10 मिनिटाचे एफर्ट्स, प्रयत्न, त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची बदलू शकते. त्यांच्या विचारांची दिशा बदलू शकते. मेंदूमधल्या न्यूरोप्लास्टिसिटीने मेंदूची आतून संरचना हळूहळू बदलू शकते. पण तुम्ही तुमची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकाल. आणि संयम ठेवून, पेशन्स ठेवून, ऍक्सेप्टन्सने कन्सिस्टंट एफर्ट्स चालू ठेवू. तर आपण इथे थांबूयात आणि भेटूयात परत.